नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड फोरेज इनटू रिन्युएबल एनर्जी सेक्टर. तर मित्रांनो, हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडने रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड सोर्स ऑन RBI फॉरेक्स लायसेन्स अप्रुव्हल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला फॉरेन एक्सचेंजमध्ये ऑथोराइज डीलर कॅटेगरी 1 म्हणून काम करण्यासाठी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली. चला आता बोलूया ब्लू स्टार लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ब्लू स्टार लिमिटेड इन्व्हेस्ट ₹4,000 करोड फॉर कॅपॅसिटी एक्सपान्शन आईज 20% ग्रोथ. तर मित्रांनो, ब्लू स्टार लिमिटेड फायनान्शियल इयर 2026मध्ये 400 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? आपल्या रूम AC कंडिशनर्स, कमर्शियल रेफ्रिजरेशन आणि कमर्शियल एअर कंडिशनिंग सेगमेंटमध्ये आपली मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, ब्लू स्टार लिमिटेडचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2026मध्ये 20%च्या ग्रोथने पुढे वाढण्याचा. चला आता बोलूया आयनॉक्स वाइंड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड लिमिटेड सेक्युअर 153 मेगावॅट ऑर्डर इन तामिळनाडू. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड लिमिटेडला तामिळनाडूमध्ये 153 मेगावॅटचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड ॲक्वायर 3600 मेगावॅट KSK महानदी पॉवर कंपनी फॉर ₹16,084 करोड. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने 3600 मेगावॅटचा KSK महानदी पॉवर कंपनीला ॲक्वायर केले आहे. कितीमध्ये? 16,084 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामुळे JSW एनर्जी लिमिटेडच्या रेव्हेन्यूमध्ये आपल्याला जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, आता JSW एनर्जी लिमिटेडची KSK महानदी पॉवर कंपनी सबसिडरी कंपनी बनली आहे. कारण मित्रांनो, आता या कंपनीमध्ये JSW एनर्जी लिमिटेडची 74% हिस्सेदारी झाली आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 2 ऑर्डर्स मिळाले आहे. पहिला ऑर्डर मिळाला आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमसाठी, आणि या ऑर्डरची किंमत आहे 47.5 कोटी रुपये. आणि मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला दुसरा ऑर्डर मिळाला आहे नॉर्थन रेल्वेकडून सिग्नॅलिंग वर्कसाठी, आणि या ऑर्डरची किंमत आहे 28.29 कोटी रुपये. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेड एक्सपांड फूड डिलिव्हरी टू 100 रेल्वे स्टेशन अक्रॉस 20 स्टेट्स. तर मित्रांनो, स्विगी लिमिटेडने 20 स्टेटच्या 100 रेल्वे स्टेशन्सवर आपला फूड डिलिव्हरीचा बिझनेस वाढवला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर जंप ॲज मॅक्युरी अपग्रेड टू आउटपरफॉर्म रेटिंग विथ टार्गेट प्राइस ऑफ ₹1500. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॅक्युरीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडवर आउटपरफॉर्मची रेटिंग दिली आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडवर या या ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस दिला आहे ₹1500. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.